हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डायबिटीज म्हणजे मधुमेह, याचे टाइप्स कोणते आहेत, त्याचबरोबर त्याची लक्षणे कोणती आहेत, जी सामान्य लक्षणे कोणती आहेत आणि असामान्य म्हणजे जे बॉडीवरती हार्मफुल इफेक्ट्स दिसतात। जेव्हा अनकंट्रोल डायबिटीज असतो तेव्हा बॉडीवरती कोणते इफेक्ट्स दिसतात, हे सगळे पॉइंट्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सो व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। विदाउट वेस्टिंग टाइम स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। आता मधुमेह म्हणजे डायबिटीज म्हणजे काय, तर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे जे होणारा आजार आहे त्याला मधुमेह म्हणतात। सो या आजारामध्ये आपल्या शरीरातल्या ज्या पॅन्क्रियाज आहेत, जे इन्सुलिन तयार करतात, त्या पुरेशा इन्सुलिन तयार करू शकत नाहीत। त्यामुळे साखरेचं ऍब्सॉर्प्शन बॉडीमध्ये न होता ते रक्तात मिसळतं। सो ती साखर रक्तात वाढते, सो त्यामुळे मधुमेह होतो। सो याचे दोन प्रकार आहेत, टाइप 1 डायबिटीज अँड टाइप 2 डायबिटीज। टाइप 1 डायबिटीज मध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे त्याची लक्षणे सुद्धा तीव्र असतात। यामध्ये प्रामुख्याने 4 ते 15 वयोगटातील मुले असतात आणि हा प्रौढांमध्ये पण दिसून येतो। या टाइपच्या डायबिटीज मध्ये स्वादुपिंडामध्ये म्हणजे पॅन्क्रियाज मध्ये इन्सुलिन तयारच होत नाही आणि जर झालं तरी त्याचं प्रमाण अगदी कमी असतं। त्यामुळे इन्सुलिनचे इंजेक्शन टाइप 1 डायबिटीज वाल्यांना घ्यावंच लागतं। सो हा झाला टाइप 1 डायबिटीज। सो टाइप 2 डायबिटीज मध्ये इन्सुलिन पुरेशा प्रमाणात तयार होत नाही आणि त्याची परिणामकारकता तेवढी नसते, म्हणजे त्याचा इफेक्ट तेवढा नसतो। टाइप 2 डायबिटीज हा मोस्टली ओबेसिटी 40+ एज मध्ये लोकांमध्ये हा होतो, स्ट्रेसमुळे, सो फॅमिली हिस्ट्री, ह्या सगळ्या गोष्टीमुळे टाइप 2 प्रकारचा डायबिटीज होतो। त्याचबरोबर तिसरा प्रकार पण आहे, जस्टेशनल डायबिटीज आपण त्याला म्हणतो। या प्रकारामध्ये प्रेग्नन्सीमध्ये 7व्या महिन्यानंतर जो डायबिटीज दिसून येतो त्याला जस्टेशनल डायबिटीज म्हणतात। बऱ्याच वेळा डिलिव्हरी नंतर हा निघून सुद्धा जातो। आता आपण बघूया याची लक्षणे कोणती कोणती आहेत। सो सतत तहान लागणे ही सगळ्यात मोठे लक्षण आहे आणि वारंवार लघवीला येणे, त्याचबरोबर थकवा जाणवणे आणि वजन कमी होणे हे एक खूप महत्वाची लक्षण आहे। ही जर लक्षणे असतील ती लगेचच आपण ब्लड टेस्ट करून शुगरची टेस्ट करून घ्यावी। त्याचबरोबर धूसर दृष्टी पण असू शकते। त्याचबरोबर काही हानिकारक इफेक्ट्स असतात, म्हणजे जेव्हा डायबिटीज अनकंट्रोल्ड असतो सो त्यावेळेस बॉडीवरती कोणते परिणाम दिसून येतात हे आपण बघूयात। सो डायबिटीज अनकंट्रोल्ड असल्यामुळे सगळ्यात पहिला हृदय आणि रक्ताभिसरण प्रणाली जी आहे ती बिघडते। सो रक्तवाहिन्यांचे नुकसान झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक याचा धोका जास्त असतो। सो हा एक अनकंट्रोल डायबिटीजचा इफेक्ट आहे। तो सेकंड आहे किडनीचे आजार। अनकंट्रोल डायबिटीजमुळे किडनीला सुद्धा हानी पोहोचते आणि कालांतराने किडनी निकामी पण होऊ शकते। तिसरा आहे डोळ्यांचे विकार। डोळ्यातल्या रक्तवाहिन्या खराब झाल्यामुळे मोतीबिंदू होणं, दृष्टी कमी होणं, अंधत्व सुद्धा येऊ शकतं। और आहे नसांचे नुकसान, जे मज्जातंतूंना नुकसान झाल्यामुळे किंवा मज्जातंतूंना इजा झाल्यामुळे पायामध्ये मुंग्या येणे, बधीरपणा येणे किंवा इतर संवेदना जाणवणे अशा समस्या येतात। त्याचबरोबर पायांच्या समस्या, रक्तप्रवाहात अडथळा आल्यामुळे किंवा नसांचे नुकसान झाल्यामुळे पायांना गंभीर जखमा होऊ शकतात आणि ज्या बऱ्या होण्यासाठी खूप वेळ लागतो। याचबरोबर अजून काही लक्षणे दिसतात जी स्किनवरती दिसतात। त्वचेवरती लाल पिवळे डाग येणे, याला नेक्रोबायोसिस लिपोइडिका म्हणतात। त्याचबरोबर त्वचेचा एक भाग काळा पडणे, याला अॅकॅन्थोसिस निग्रिगन्स म्हणतात। मानेवर, काखेत, जांघेत, मांड्या आणि इतर भागावर काळपट डाग जर पडले असतील तर याचा अर्थ रक्तामध्ये इन्सुलिनचे प्रमाण जास्त असू शकतं। सो ही प्री डायबेटिकची लक्षणे असू शकतात, त्याला अॅकॅन्थोसिस निग्रिगन्स म्हणतात। त्याचबरोबर त्वचा जाडसर होणे, फोड येणे आणि वारंवार स्किन इन्फेक्शन होणे, जखम न भरणे, ह्या सुद्धा गोष्टी अनकंट्रोल डायबिटीज मध्ये दिसून येतात। सो ही सगळे डायबिटीजची लक्षणे आहेत। डायबिटीज वरती होमिओपॅथिक उपचार आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओला। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय चॅनल। थँक्यू।